नमस्कार, मी निलिमा बानाईत आज तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे हिवाळी स्पेशल गरमागरम मटार कचोरी. मटार कचोरी एक असा पदार्थ आहे जो घरात लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीनं खातात. आणि आज बाजारात छान हिरवीगार मटार पण आली आहेत. तर मग काय, चला मैत्रिणींनो, आज मटार कचोरी बनवून घरात सर्वांना खुश करूया. मटार कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका मिक्सीच्या जारमध्ये आलं, मिरची, लसूण आणि थोडं जिरं घालून एक पेस्ट बनवून घ्या. आता कचोरी मसाला बनवण्यासाठी मिक्सी जारमध्ये कलमी, धने आणि सौंफ घालून याचं जाडसर पूड तयार करून घ्या. आता त्याच मिक्सी जारमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली मटार घालून एक जाडसर पेस्ट तयार करून घ्या. बघा काय सुंदर हिरवगार वाटण तयार झालेलं आहे. आता एक कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून तेल तापवून घ्या. या गरम झालेल्या तेलामध्ये 1 चमचा जिरे घालून जिरे चांगल्याने तडतडवून घ्या. आता यात तयार केलेली आलं, मिरची, लसूण पेस्ट घालून घ्या. त्याचबरोबर 8 ते 9 गोडलिंबाची पाने व चवीसाठी चिमूटभर मेथीदाणा पावडर वरून भुरकवून घ्या. त्याचबरोबर अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. आता या मिश्रणात तयार केलेला कचोरी मसाला, 1 चमचा आंबट पावडर, 1 चमचा साखर व चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्या. त्याचबरोबर तयार केलेली मटाराची पेस्ट घालूनसुद्धा हे सर्व मिश्रण एकजीव करून 3 ते 4 मिनटं मंद आचेवर भाजून घ्या व थंड व्हायला बाजूला ठेवून द्या. आहाहा, काय सुंदर घमघमाट सुवास झालेला आहे आणि हे हिरवगार मिश्रणही काय भन्नाट दिसतंय. चला तर मग पुढे आता कचोरीसाठी डो बनवूया. एका ऑइल पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून एवढं तेल गरम करायला ठेवलं आहे. हे तेल मी मोहन म्हणून वापरणार आहे. तुम्हाला तुमची कचोरी किती ठिसूळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या तेलाचे प्रमाण कमी जास्ती करू शकता. कचोरीचा डो बनवण्यासाठी एका परातीत 2 कप मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्या. आता तयार केलेलं हे मोहन थोडं थोडं करून पिठात मिसळून घ्या. याच पिठात अर्धा चमचा ओवा तुम्ही हातावर मळून घातल्यास तुमच्या कचोरीची चव आणखीनच वाढवण्यास मदत करेल. हे सर्व तेल पिठात व्यवस्थित मिसळून घ्या. यामुळे कचोरी ठिसूळ बनते. त्याचबरोबर पीठ मळताना त्याची मूठ पाडून बघा. हे त्याचं खरं प्रमाण आहे की मोहन परफेक्टली बसला आहे आणि कचोरी 100% खस्ता बनणार आहे. आता या पिठात थोडं थोडं पाणी घालून मीडियम टू टाईट डो बनवून घ्यायचा आहे. अलीकडे कचोरी तळून घेण्यासाठी मी एका कढईत तेल गरम करून घेते. आता भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन त्याची पाती बनवून घेऊ. ही पाती पुरीसारखी लाटूनही बनवली जाते किंवा हातानेही बनवू शकता. मला ही सोपी पद्धत आहे. पाती बनवण्यासाठी सर्व बाजूंनी एकसारखा दाब देऊन पाती बनवून घ्या. आता या पातीत तयार केलेला मटाराचं सारण भरून पाती सर्व बाजूंनी बंद करून घ्या आणि सर्व बाजूंनी एकसारखा दाब देऊन चपट्या आकाराला ही पाती बनवून घ्या. अशा प्रकारे सर्व कचोरी बनवून तयार करून घ्या. आता सर्व तयार केलेल्या कचोरी तापवून घेतलेल्या तेलामध्ये लो टू मीडियम आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्या आणि अशा प्रकारे सर्व तयार केलेल्या कचोरी तळून घ्या आणि गरमागरम कचोरी टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय अँड व्हेरी हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन.